गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा, आज आहे ना मी इकडं रानात आले, कारण आहे ना तुमचं दाजी रानामध्ये काम करतात आणि दाजींसाठी पाणी घेऊन जावं म्हणलं, म्हणून मी इकडं आले. बघा दाजींकडं स्वीटी आहे घरीच. तर आता संक्रांत 2 दिवसावर आले, उद्या भोगी. तर आज आहे ना हरभरा आणि नाही, काल हरभरा बोरं आणलेत आहे ना आपण. हरभरा बोरं आणलेत, ऊस पण आहेच आहे आणि वांगी आणि घेवड्याची शेंग पण आहे. फक्त आपल्याला चाकोताची भाजी आणि गाजरं पाहिजेत, ते दाजी आज घेऊन येतात. तर आज आहे ना आपल्या रानात आहे ना कसं काय काम चालू आहे बघा. दाजी तुम्हाला सांगते काय काम चालू आहे आणि काय करते. सकाळपासून दाजी इकडं दाजींसाठी मी पाणी का घेऊन आले इकडं, उन्हा तानाचं ग काम करते. तर बोलावं नाही नाही, तुम्हीच सांगायचं. दाताळ दावून काय करता रान? पण काय करताय तुम्ही, काय करायचं ह्या रानात आपल्या? तर आपल्या ह्या रानात लावायचा आहे ऊस. आणि आज 4 दिवस झालं सरी काढून ठेवलेली. आज दाजी वडायला लागलेत जसा वेळ भेटन तसं, कारण कामं होती पाठीमागं त्याच्यामुळं. तर इकडं बघा, इकडं ही अशी सरी ओढली आहे. म्हणजे कसं केलंय दाजींनी माहिती आहे, तांबे इथंच आहे, मी बॉटलमध्ये नाही पाणी आणलं, तांब्यात पाणी आणलं या. हे बघा, हे असं होतं ना, ह्याला असं ही कट्टा बनवलाय, काय म्हणतात कट, ह्याला कट बनवलाय आणि 4 लाईनी काढलेत बघा अशा. कसं बसलेत. उठा की जरा, उठा की, उठा, सांगा, द्या माहिती थोडीशी, बोला. हे बघा, ही साईडची सरी काढली, कारण ह्या सरीतनं पाणी इकडं जात नाही. नाही, कुठनं लावायचं, ह्या सरीतनं लावायचं आहे की. दार कुठून द्यायचं ह्याला? ह्या अशा 4 सऱ्या काढल्यात. 4 सऱ्यातनं पाणी द्यायचं आणि नंतर उन्हाळ्यात आहे ना पाणी जरा कमी येतं ना आपल्या ना. विहीर आहे बघा ह्या साईडला, इथं ही खांब आहे, इथं बोर आहे. पण ह्या बोरचं पाणी काय, त्याच्यात मोटर खराब झाली त्याच्यामुळे काय नीट केली नाही, विहिरीचंच पाणी आहे फक्त. आणि ह्या 4 सऱ्या काढले. तर आता सध्याला पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे जातं याच्यातून. पण नंतरच्या वेळेस आहे ना पाणी आपल्याला कमी पडणार आहे, त्यावेळेस आहे ना मग 2 सऱ्या पॅक करायच्या आणि 2 सऱ्यांवरती पाणी लावायचं. असं नाही का, ती पाचट घ्यायचं, ही गवत ही त्याच्या असं गोल गोल करायचं, उशी बनवतं तसं, आणि ते आडवं लावायचं, त्याने पाणी आडून जातं आहे का नाही? पाणी पण ही दंड हीच आहे ना, कोणचा? ही मी उभा राहिली ही. हा हा, तर माहिती की, मग मला माहिती नाही वेळ नाही. म्हणजे मला, मी ज्यावेळेस आलते ना बघायला सरी कशी काढली, तेव्हा बघितलं तर मला वाटलं ह्याच्यातूनच पाणी आणायचं या. हा हा, ही वाफा झाला, आता ही झाला तयार. आता ही ऊस पायथं वाढायचं, म्हणजे ऊस आता तेवढं राहिलं, ही झालं. 2 कप्प झालं तयार. 3ऱ्या कप्प्याला 2 सऱ्या केल्यात आणि खालच्या साईडला एक वाढायचंय. हा, तर हे दार इथं मोडायचं, म्हणजे हे इतकं मोठं दार बुजवायचं. हा बरोबर, म्हणजे इथं मोडलं की त्याच्यावर पाणी आदळून बरोबर इकडं इकडं निम्म निम्म जाते. ओके, मी ती दंडाचं डोक्यात नाही आलं माझ्या फक्त. हा, दंडाचं नाही डोक्यात आलं. पाणी कसं घालवायचं ते डोक्यात आलं, पण मी म्हणते या ह्याच्यातनं जर आणलं तर ही कसं परत बुजवायचं. पण मेन हेच या, याच्यातनंच आणायचंय. हा, तर हे गवत असलं आलतं ना आपल्या रानात, ती काय बाय हाय अजून, त्याला ना उकरून काढावं लागन, नाहीतर ती परत अजून फुटन. हा, भिजल्यावरती काढायचं. चला, स्वीटी घरीच आहे बघा, तिकडं आपलं घर आहे या. आणि गहू पण आपला कसं काय दिसतोय, मस्त दिसतोय का नाही? हरभऱ्याकडे मी गेलीच नाही व. हा, हे आपलं घर आणि हे गहू आणि दाजी आहे तिथं. तर चला, मी आता जाते घरी. इकडच्या साईडला आता ऊस लावून घ्यायचा संक्रांत झाल्यावरच. हा, ओढून घ्या ना, जेवण करायला या लवकरच. हा, नाश्ता करून आलाय, तसं काय अडचण नाही, काय उपाशी नाही लावलेलं तुम्हाला. हा, ताईमुळं ना, ताई बरोबर दाजी नाश्ता करतात बघा रोज सकाळ सकाळ. रोज नाही, आजच केलाय रोज सकाळ सकाळ. सकाळ सकाळ कधी खाणं होतं का आपल्याला? सवय आपल्याला 10-11 वाजता खायची. चला, चाललं दाजींचं इकडं काम. या मग घरी. मोबाईल माझा माझ्याच हातात आहे. म्हणते माझा मोबाईल कुठं राहिला, मी तिथं ठेवला होता ना. आता लगेच
बर चालतंय. तर चला मी जाते आता घरी. तुम्हाला गहू जवळनं दाखवते तिथं गेल्यावरती कसा आलाय ती बघा. आणि स्वीटी घरी काय करते ती पण आपण बघू. तर मी तांब्या घेऊन चालले कारण तांब्यातलं पाणी संपलंय. बॉटल आणली असती तर त्याच्यात पाणी शिल्लक पण राहिलं असतं, पण गरम होतं ना, ऊन पण आहे ना, त्याच्यामुळं मी तांब्यातच आणलं. म्हणलं काय इथलं इथंच आहे, परत तहान लागली दाजी फोन करतात लगेच येता येईल, त्याच्यामुळं तांब्यातच आणलं. आणि इकडे बघा ह्या साईडला गुरं चरतात मस्त अशी, शेजारच्या वस्तीवरची आपल्या आबा आहेत गुरांच्या पाठीमागं. तर चला कोणचा ऊस लावायचा आहे काय माहिती, बियाणं कोणचं आणायचं आहे, ती काय काय ऊसाची नावं आहेत की त्याच्यापैकी कोणचा लावायचा आहे काय माहिती. कोणतरी आले वाटतंय घराकडं, गाडी आली. ह्या साईडला आपला गहू आहे. कोणतरी आलंय व हारणं देतय. नाही दाजींना ऐकायला गेलं. स्वीटी आहे घरी. इकडं आहेत आमचा आबा, इकडं आहे ही आमच्या मोठ्या दिरांचा गहू. त्यांनी पण केलाय गहूच आणि आपण पण केलाय गहू बघा. तर ही त्यांचा गहू आणि ही आपला गहू. हे बघा ही ना, हे आपला गहू आहे. कसं काय मस्त आलाय का नाही, सगळ्या लोंब्या आलेत. आता त्याच्यात मोहरी पण आली आहे. स्वीटी आली बघा. इकडं कोणतरी आले घरी. चला असू द्या, काय नाही. हेच म्हणलं दाजींचं सकाळ सकाळ कसं काय काम चाललंय ते सांगावं तुम्हाला, म्हणून व्हिडिओ मी चालू केला. आपल्या रानातनं मस्त असा लहऱ्या मारतोय वाऱ्याच्या ह्याच्यावरती गहू. स्वीटी आल्यावर झोका खेळत बसली बरं का घरी बघा. आज स्वीटी 10-12 दिवस झाले इथंच आहे. पालखीच्या वेळेस आलेली, संक्रांत आली म्हणलं राहू दे 8-15 दिवस तेवढंच राहीन माझ्यापाशी, म्हणून तिला ठेवून घेतली इथं. तर कर ना फोन. कोण आहे? नाही पाहिजे म्हणाव, नारळाला इंजेक्शन द्यायचंय म्हणून आले. ती येते देऊन गेलेत. मागच्या वेळेसच नारळ खाल्ली की आता त्याची अवघा छोट्या छोट्या येतात माघारी. पप्पांना फोन करतो वर या ना इकडं. हे बघा हे आपला लसूण आणि त्याच्यात आहे ना ही तांबड्या पानाची भाजी आलेली. याच्यातली काही काढलीच नाही, त्याच्यामुळे याच्यात भरपूर अशी भाजी आहे. आणि ही इकडची आम्ही याच्यातली भाजी कोथिंबीर ही सगळं काढलं बघा उपटून. त्याच्यामुळे ही वापा कसा एकदम स्वच्छ दिसतंय. फक्त लसूणच आहे याच्यात, त्याच्यात भाजी केली नाही अजून. ये इकडे ताय. काय म्हणलं पप्पा? मोंट्या तू येऊन बसला वय घरी? माझ्या बरोबर आलता, येऊन बसला तू? गोल्या तुझं काय बरं का मोंट्यापासून लांब सरला वय? हा मोंट्यापासून लांब सरला? हा बस तू तिथंच बस, तिथंच बस. तायशा काय म्हणलं पप्पा? नाही द्यायचं ना? हा कारण दिलेलं आहे ना. या नारळ पाणी तू पिले ना मग. हा छोट्यांना नाही गरज आताच. हे 2 नारळ आहेत ना खोबऱ्याचं येतं, ते 2 नारळ आहेत ना बिना पाण्याचं, म्हणजे काय म्हणतात नुसतं पाण्याचं येतं. आणि याच्यात खोबरं पण तयार होणार, त्याच्यात खोबरं अजिबात तयार नाही होणार, फक्त आणि फक्त पाणीच. ही चक्कू कधी पिकतोय काय माहिती. एकुलता एक आलाय नवसाचा असल्यावर, बघितलं का, एकच आलाय. आणि इकडं आहे आपलं लाजाळूचं झाड. तशा लाजाळूचं झाड. याला तू लाजून गेली काय? मग काय काय आलत इथं? ओक हे लाजून बसलंय. कुठे झाड टाकलंय का काय केलंय? अगं हे टाकलंय मी, ह्याला लावायचं या. ती तुळस मी दुसरी लावली ना, पहिली तुळस सगळी सुकून गेली, मग दुसरी लावली ना, मग त्याच्यातलं हे काढलं या. तर हे लाजाळू कसं लाजतंय, एक 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 मनाने लाजून जाते. थांबा तू सर महाग. कोणच्याला? हो ख्याला कोणचं ग? तिकडे आहेत की किती? हा तिकडे आहेत की किती? हे गवती चहा सारखं दिसतंय का नाही? हा गुलछडी आहे ती. ती तर त्या दिवशी म्हणत होतं गवती चहाच. गवती चहा संपला अगं, सगळा खराब होऊन गेला. हो लगेच ती माणूस टाकून देते सगळं, अंग टाकून दिल्यावरच करतंय. याला जास्त हो का आता ही असं आहे का नाही हो की, तर ह्याला जास्त हात लावला ना हो सगळंच अंगच टाकून देतंय ही. डायरेक्ट फांदी सकट. हा हो फांदी सकटच हो, जास्त हे केलं की सगळीच
नेटवर्क नाही तर तुमच्या इथं आहेत का नाही अशी लाजळची झाडं नक्की सांगा कमेंट करून. खो 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 सगळीचं अंगच टाकून दिलं बाबा. बघितलं का हो का? लय मोठं झालंय आता. आणि हे जास्वंदीला मस्त अशा कळ्या 3 प्रकारच्या जास्वंदी आहेत बघा. ही एकदम जास्त पाकळ्याची, ही एकच पाकळीची, एकच पाकळी पण आलं वेगळा कलर आहे ह्याचा. फुलं आल्यावर दाखवते तुम्हाला. तर चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते आता इथंच एंड. आणि बघते काय घरातलं एवढं तेवढं काम. तुळशीला मंजुळा किती कसल्या भारी आले तर भेटलं का. हे रामफळं घरात पिकलेली आहेत, खाणं व्हायना. हे पिकल्यावर कधी खायचं. तरी गावात दिली त्या दिवशी आईला नानांना. चला हा पिकलेले ना, फ्रीजमध्ये पण आहे एक. 5-6 आहेत. चला बाय बाय. बाय बाय कर की. बघ पान बघ. हे बघ कसलं भारी आले पान बघ. हे बघ ना आता कसं. हा बिया येतं त्याच्यात. कसलं मोठं मोठं येत हो. माझ्या हातावर एक आला. खाली पडलं अगं. हे ठेवलेत की मी. उगून येते टाक्यातच. मी याच्यात नको, दुसरीकडे टाकू. चला असू द्या. तिकडचं गुलाबाचं झाड आहे या. फुलं ही पण लय भारी फुटलंय हो. बघ किती छान दिसतं. लय भारी आले. चला असू द्या, व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला. व्हिडिओला इथं चेंज करते. बाय बाय.